मी झोपतो, मला कसली चिंता वाटत नाही, भीती वाटत नाही. जर का तुम्ही दुसऱ्यावर अन्याय केला असेल, दुसऱ्याचा अपमान केला असेल, दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये तुमच्या भावना जर चुकीच्या असतील, तर भविष्यकाळचा प्रवास हा आनंदाचा राहणार नाही. रोल्स रॉइस गाडी, ब्रँडेड गाडी असते ना, कस्टमाइज गाडी, म्हणजे त्या गाडीची किंमत 15, 20, 25 कोटी रुपये. कधी ना कधी ती गाडी दरवाजा किरकिर करतो की नाही सदाजी? किरकिर होता है कि नहीं? हाँ, कितना भी मरम्मत करो, सर्विस करो, लेकिन एक न एक दिन तो स्क्रैप में जाने वाला, पक्का. हा, पक्का जाने वाला. जर का तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या असतील तर तुमच्या शरीरातल्या अवयव सुद्धा काही काही वेळेला दुःख द्यायला सुरुवात करते, परंतु केलेल्या चांगल्या कर्माची आठवण आल्यानंतर ते दुःख सुद्धा स्वीट पेन मध्ये, सुखद यातनामध्ये ते परावर्तित होते आणि मरणाचीच भीती वाटत नाही. आणि मी सांगतो की ज्याने दुसऱ्यावर अन्याय केला आणि कधीतरी पश्चाताप झाल्यानंतर त्याची माफी मागावीशी वाटतं, पण तो हायकोर्ट येतो, तो निघून गेलेला आहे. तो केलेल्या चिटिंगमुळे तो पश्चाताप दग्ध झाला. विचारांनी आपल्या ह्या जीवनाची यात्रा संपवली, मग कधी कुठे वरती जाऊनच माफी मागायला लागेल. आणि म्हणून माझा दावा आहे ही जी माणसं निर्मलतेने जगतात त्या माणसांना मृत्यूचीच भीती वाटत नाही. आणि जी माणसं अहंकाराने, पैशाचा अहंकार, खुर्चीचा अहंकार, मी कोणतरी आहे अशा प्रकारच्या भावनेतून वागतात, अशा लोकांना अंतिम टप्प्यामध्ये भीतीच वाटायला लागते. एक हिंदीमध्ये गाणं होतं की सजन रे झूठ मत बोलो. आता मुनावर बोलेल खुदा के पास जाना, मी बोलतो भगवान के पास जाना. वहा हाती न घोडे, वहा पैदली गाणं. आणि त्यावेळेला पीए पण नसतो, ड्रायव्हर पण नसतो, बॉडीगार्ड पण नसतो, एकट्यालाच वाटतं करायला लागते. आणि जर का कर्म जर वाईट असतील तर तिथं जाताना माणूस भयभीत होतो. म्हणून सूरज पाटील सारखा कार्यकर्ता हा माझ्यावर, म्हणजे मला तर सगळ्या कार्यकर्त्याला मी काल ज्या सिडको एक्झिबिशन सेंटरला बोललो की नवी मुंबई मधले कार्यकर्ते, ऑल पार्टी, मी तर असं म्हणतो ना सगळ्याच पक्षाचे, हे भ्रष्ट नाहीत. म्हणजे 19-20 उडदानाजी काळे गोरे, परंतु तुलनात्मक अन्य शहरांच्या नवी मुंबईतली संस्कृती, नवी मुंबईचे समाजसेवक, राजकारणी हे दुसऱ्यांपेक्षा 4 पावलं पुढे चांगले करतील. म्हणून भविष्य काळामध्ये वाटचाल करण्याकरता, म्हणजे 1995 पासून 2020 पर्यंत, म्हणजे टोटल 25 वर्ष या नवी मुंबईच्या जनतेनं गणेश नाईक सांगलीच्या माणसाच्याकडे धुरा दिली. आता शेवटचे आपले महापौर जयवंत सुतार, पहिले महापौर संजू नाईक, काल सुदैवानं त्या ठिकाणी संजू नाईक, जेडी सुतार, सागर नाईक, सुधाकर सोन, 4 महापौर एकाच वेळेला व्यासपीठावर बसले होते. पुढचा महापौर सुद्धा आपण सांगू तोच होणार आहे, त्याच्यात फरक नाही. आणि भविष्य काळामध्ये अशी ही जी गुणवान मुलं आहेत या लोकांच्या हातूनच समाजाची सेवा घडवून आणायची. आणि म्हणून विनम्रता, गोरगरिबांकरता रात्रंदिवस झटणं. तो आमचा गिरीश त्याला स्वतःच त्या हॉस्पिटलच्या वातावरणातून एक रोग लागला आपल्याला, वुडशूड हॉस्पिटल. गिरीश गोष्ट खरी ना? अशा प्रकारे स्वतःला झोकून देणारे कार्यकर्ते आहेत आणि ते माझं बल आहे. गणेश नाईक बघाशी सूरज बोलला की इतक्या, हे बघा माणूस काय खाण्याने काय शक्ती वाढत नाही. तुम्ही जर का एखाद्या माणसाचं काम केलं त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, ती शक्ती आपोआप तुमच्यामध्ये येते. आणि म्हणून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. आणि ते बर हुकूम सूरज पाटील करतोय, म्हणून सूरज पाटलामध्ये सुद्धा मध्ये काय सूरज पाटील त्या आयुक्ताच्या दालनासमोर मी ज्याला टीव्हीला बघितलं म्हणजे अरे याने म्हटलं
आंदोलन केलं, उपमर्द नाही कोणाचं केलं, तोडफोड नाही केली आणि शेवटी अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे. एखाद्या माणसाची त्याची चूक योग्य शब्दामध्ये योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे आणि म्हणून सूरज पाटील सारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान वाटतो. भविष्य काळामध्ये हा कार्यकर्त्यांचा संच वाढत वाढत जाईल आणि आता हे सगळे समोर बसलेले ते सगळेच हे सगळे अष्टपैलू लोक आहेत. या हिऱ्यांना काहींना जे त्याला काय म्हणजे पारखले निरखले, त्यांना पैलू घडवले, काहींना अजून थोडेफार अजून घडवायचे आणि विश्वास आहे माझा की नवी मुंबईची जनता त्यांच्याकरता लढणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना शक्ती देईल. सूरज पाटील सारखा कार्यकर्ता सभागृहात जाऊन समाजाची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी तत्पर राहील. त्याला 100 वर्ष आयुष्य मिळो ही सदिच्छा. जय हिंद.